गुलाबी थंडीला निरोप आणि अंगाची लाई करणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल या वळणावर सुरू होतो तो रंगात रंगणारा होळिका उत्सव। भगवान श्रीकृष्ण व राधा आणि गोपिकांच्या प्रेमाचे किनार लाभलेला होळीचा उत्सव आजही मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळी साजरी केली जाते। अनिष्ट रूढी, व्यसने, विकृत संस्कृती, दुर्गुणांचा त्याग करण्याची प्रतिकात्मक होळी साजरी करण्याची आता गरज आहे। होळीला बोंब मारायची ती वाईट गोष्टींच्या विरोधात। आता होळी साजरी करताना निसर्गाचाही विचार झाला पाहिजे। होळीच्या उत्सवात जाणीव जागृतीचेही भान राखले गेले पाहिजे। सिन्नर शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। हिवाळा संपला, उन्हाळा लागला याची चाहूल देणारी होळी। होळीच्या आदल्या दिवशी कोकट होळीत कचऱ्याचीही होळी होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीला गौऱ्यांची व लाकडांची होळी पेटवली जाते। मोठमोठ्या होळ्या पेटवण्याची स्पर्धा काही वर्षांपूर्वी लागत होती, परंतु गौऱ्या मिळणे आता दुरापास्त झाले, कारण जनावरेच राहिली नाही तर दुसरीकडे वृक्षतोडीमुळे होळीसाठी सरपण मिळेनासे झाले। त्यात निसर्गाची होणारी अपरिमित हानी, वातावरणातील बदल, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम या सगळ्यांचे सावट होळीच्या सणावर पसरले। वाईट गोष्टींचा त्याग, व्यसनमुक्ती, दुर्गुणांची होळी करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। समाजातील तेढ संपवणारी होळी आता साजरी झाली पाहिजे। मुलगा मुलगी भेदभाव होळीत राग केला पाहिजे। श्रीभ्रूण हत्येचा कलंक होळीच्या अग्नीत स्वा केला पाहिजे। भ्रष्टाचारासाठी प्रचंड होळी झाली पाहिजे। निसर्गाची हानी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन पावले उचलली पाहिजे। उत्सवाचा सणाचा आनंद खरा यातच आहे। प्रेम, स्नेह, सर्वांनी एकत्रित येणे, बंधुभाव जोपासणे म्हणजे उत्सव आणि सण याची जाणीव व भान आपल्या सर्वांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे। होळीची पूजा करून तिला अग्नीने प्रज्वलित करताना या सणातील, उत्सवातील सामाजिक बांधिलकीचीही आपण आठवण ठेवली पाहिजे। एसएन न्यूज साठी रोहन भावसार।